अचूक टप्प्यावरची गोलंदाजी महत्वाची राहते. हा डॉट बॉल येतोय, अखेरचा बॉल असेल या ओव्हर मधला. अगदी आतापर्यंत 6 धावा जोडल्या गेल्या धावफलकामध्ये. हो, पुन्हा एकदा अगदी स्विंग आणि मिस, पायावरती आदळलाय बॉल आणि थेट सीमारेषच्या पलीकडे धावतोय. इथं मात्र बॅकअप दिला जाईल. अखेरच्या क्षणी चेंडू थांबवला जातोय. 2 धावा जरूर मिळतील. बॅटमधून आल्या धावा निश्चितपणे इनसाइड एजच्या 2 धावा जोडल्या जातात. 8 धावा पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती. अगदी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. अनिरुद्ध शेलार एक युवा गोलंदाज, त्यानं अवघ्या 8 धावा केल्यात खर्च आपल्या पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 आता हाताळण्यासाठी 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 संपल्यानंतर आता षटक क्रमांक 2 साठी तब्बल 50,000 पॉइंट्स ज्या खेळाडूसाठी खर्च झाले. 2 संघांमध्ये अगदी चुरशीची लढत झाली ऑप्शन मध्ये. तो खेळाडू अर्थातच सतीश सनस गोलंदाजी मार्कवर सज्ज, राईट आर्म अराउंड ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज असेल. समोर सलामीवीर केतन जाधव, जोरचा खेळाडू. हा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये चांगला खेळ त्याने सलामीवीराची भूमिका बजावत असताना केलेला आहे. परंतु या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं आता जबाबदारी मोठी आहे, कारण संघासाठी विजय अगदी अत्यावश्यक आहे. दुसरीकडे गोकर्णेश्वर 11 पहिला सामना आपला या स्पर्धेतला खेळतायत. राईटामोर विकेट 36 रन्स निघालेत. पहिलाच बॉल अगदी आडव्याटने खेळलाय. कव्हर्स मध्ये 1 धाव निश्चितपणे येते. स्ट्राईक रोटेट. आता मात्र खऱ्या अर्थानं बिग बॅटल. पुन्हा एकदा लौकिकाला साजेशी कामगिरी आतापर्यंत झालेली नाही आहे, परंतु ती क्षमता नक्कीच आहे स्वरंजन यांच्याकडे. तर थोडीशी आपण स्पीडअप घेऊया, थोडी घाई करूया. मॅच आपण आजच्या दिवसामध्ये सर्व मॅचेस आपल्याला वेळेत कंप्लीट करायचे आहेत. हो, या वेळेला मात्र बाउन्सर हाताळलाय. अगदी पहिलाच बॉल. इथं मात्र आलाय वाईडचा इशारा, त्याबरोबरच 1 फॉर दी ओव्हर देखील. अगदी अतिरिक्त उसळी मिळाली, खूप जास्त बाउन्स मिळाला या बॉलवर. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. बाउन्सर आता या ओव्हरमध्ये हाताळता येणार नाही आहे. आता रणनीती काय असेल गोलंदाजीची हे मात्र पाहण्यासारखं आहे. जबरदस्त बॉल हाताळलाय आउटसाइड. पुन्हा एकदा यावेळेला अपील उचलली आहे जरूर, परंतु त्या अपील वरती काय येतोय निर्णय. अगदीच थ्रो गोलंदाजीसाठी रेफरल घेतला गेलाय पंचांद्वारे. जरूर इथं स्वरंजन बाहेरच्या बाजूला निघाले होते, परंतु त्यांना थांबवलंय. बॅटची काढा होती हे निश्चित तर होत आहे, परंतु इथं मात्र आता तिसरे पंच काय निर्णय देतील याकडे लक्ष वेधलं जाईल. सावली कन्स्ट्रक्शन संघ आपला 12वा खेळाडू पाठवा डगआउट मध्ये समालोचन कक्षामध्ये प्लीज.
यासाठीचा नो बॉल अगदी थ्रो गोलंदाजीसाठी हा नो बॉल घोषित केला गेलाय पंचांद्वारे. पंचांचा निर्णय अगदी शहानिशा केल्यानंतर येतोय. जीवनदान नक्कीच इथं स्वरंजनला मिळालंय. त्याला शॉट कसं देतो बघ. रवी सर चला पंच निर्णय काय आपला. नो बॉलचा निर्णय आलाय. अगदी पुढे जाऊया. या स्नो बॉलचा पुन्हा इशारा येतोय. गोलंदाज निश्चितपणे आता थांबवला जाईल. आपण निर्णय आलेला आहे. पुढे जाऊयात. येस
या सिटीचा नो बॉल गोलंदाज थांबवला जाईल. आता अगदी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. पुढे जाऊयात. नवीन गोलंदाजासह हा नो बॉल असेल. अर्थात अगदी पहिला बॉल सिंगल, त्यानंतर वाईड आणि आता हा नो बॉल आलाय. अगदी एकाच बॉलचा खेळ आलाय. तिथं चालू अगदी रोहित जायगुडे सर आपल्यासोबत जोडले जातात मंचावरती. अर्थातच जे बॉल आपण पाहतोय जे अगदी सीमारेषेच्या बाहेर धाडले जात आहेत, जे बॉल गोलंदाज हातात आहेत, त्या बॉलसाठी सौजन्य आपल्याला लाभलंय. सिद्धनाथवाडी गावचे सुपुत्र अगदी या स्पर्धेसाठी ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 साठी यांच्या माध्यमातून बॉल पुरस्कृत करण्यात आलेत. रोहित जायगुडे सर यांचे मनपूर्वक आभार. या सिटीजन नो बॉल. आता गोलंदाजीसाठी पर्याय बदलला जातोय. पर्याय निवडला जातोय तो सुरेश गोळे गोलंदाजीसाठी तयार. पुढे जाऊया. नो बॉलचा इशारा आलाय. नक्कीच 11 धावा धावफलकावरती. सुरेश गोळे षटक कंटिन्यू करतील. एक बॉल अवघा झाला या ओव्हर मधला. फ्री हिटचा बॉल. इथं मात्र जबरदस्त बॉल हाताळलाय. अगदी शरीरावरती आदळलाय. डॉट बॉल येतोय. अगदी सुरुवात तर चांगली केली सुरेश यांनी. दोन बॉलचा आतापर्यंत खेळ झालेला आपण पाहतोय. अगदीच क्षेत्ररक्षणात थोडेसे फेरबदल नक्कीच पाहायला मिळतील. तर थोडीशी स्पीडअप घ्यायचंय, काही करायची आहे. अगदी भरपूर मॅचेस अजून खेळायचे. आपल्याला आज वेळ भरपूर खर्च झालाय. अगदी निर्धारित वेळेमध्ये सामने कंप्लीट करायचे ही आपली जबाबदारी आहे. स्वरंजन गायकवाड अगदी या ग्राउंडवरती सातत्यानं प्रॅक्टिस करणारा खेळाडू, ओपनचे क्रिकेट सातत्यानं गाजवणारा खेळाडू. अगदी या स्पर्धेत मात्र अजून प्रतीक्षा आहे त्याच्या बॅटमधून धावांची. धावा अजूनही आलेल्या नाही आहेत. सुरेश गोळे तयार. वन्स अगेन पुढे टाकलाय बॉल. लॉफ्ट केलाय. भिरकावून दिलाय. या वेळेला अगदी डीप मिड विकेट. वन बाउंड सीमा पार. स्वरंजन गायकवाड याचा जोरदार प्रहार. येतोय चौकार. 4 धावा जोडल्या जातील. अनेकांचं सहकार्य, अनेकांच्या मोलाच्या साथीतून उभारला गेलेला हा सोहळा म्हणजेच ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतोय. अगदी चर्चा केल्याप्रमाणे बॉल बॉक्ससाठी सौजन्य रोहित जायगुडे यांचं लाभलंय आणि 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे या ओव्हरमध्ये. अर्थात पहिला 1 बॉल, त्यानंतर दुसरा आता या आधीचा डॉट आणि हा चौकार, असं 3 बॉल झालेले आपण पाहायला मिळत आहेत. धावफलकावर धावा या चौकारासह 15 लागतील. 15 रन्स आर ऑन द बोर्ड. या वेळेला हाफ ट्रॅकर फटका खेळलाय प्रॉपर. ताकदीचा पुरेपूर वापर. लॉंगेस्ट षटकार. जबरदस्त बॅटिंग यार. स्वरंजन गायकवाड आता मात्र बॅट बोलू लागली आहे. तलवारीच्या पात्याप्रमाणे तळपू लागली आहे. या वेळेला हाफ ट्रॅकर फटका खेळलाय प्रॉपर. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला याही वेळेला. लॉंगेस्ट जवाब फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रॉपर आक्रमण चढवलं जात आहे. अगदी स्वरंजन यांच्या माध्यमातून हल्ला बॉल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू आहे. पहिला बॉल सुरेश यांनी चांगलाच हाताळला. त्यानंतर मात्र आता बॅट मधून आगीचे गोळे ओकण्याचं काम स्वरंजन करतायत. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल या वेळेला अजूनही लांब सलाम दूरच दूर फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. जबरदस्त बॅटिंग. स्वरंजन गायकवाड यांची आता बॅट बोलू लागली आहे.
आक्रमण चढवलंय. अगदी पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं गोल्डन डकचा शिकार झाले होते. या मॅच मध्ये मात्र आता खऱ्या अर्थाने जे जीवनदान मिळालं त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत. चौकार षटकार आणि आता या वेळेला आणखीच दूर फेकून दिलाय हा देखील बॉल षटकारासाठी. चला नवीन बॉल दाखल करा. अगदी नवीन अर्थात एक जुना बॉल दाखल करायचा मैदानामध्ये. या षटकाचा जर चर्चा केली तर 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 बॉलचा खेळ झालेला असताना धावफलकावर धावा लागतायत 27-27. राऊंड द विकेट या वेळेला पुन्हा एकदा वॉट अ शॉट यार. जबरदस्त हाय अँड हँडसम. याही वेळेला आपला पॅटर्न हटके. अगदी मी मारत नाही मित्रांनो, मी तोडतो. अक्षरशः धावफलकाला कलाटणी दिली आहे. तुटून पडलेत अक्षरशः गोलंदाजावरती. स्वरंजन गायकवाड षटकाची सांगता षटकारने केली आहे. अगदी या षटकामध्ये टोटल धावफलकावर धावा आपण लागलेला पाहतोय 33. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 आता कोणाकडे सोपवलं जाईल पाहूयात. आक्रमण तर स्वरंजननीच केलाय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. एका षटकाचा पॉवर प्ले. तो 20 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे याची नोंद घ्या. जर टायमर लावला गेलाय तो टायमर आपण पहिल्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळली गेली नाहीत तर 5व्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू सर्कलमध्ये घ्यावा लागेल याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी तयार आयकॉन अजय मांढरे. डावखुरा हाताचा कटर गोलंदाज लेफ्ट हँड फिरकीपटू. अजय मांढरे गोलंदाजीसाठी तयार. अजय मांढरे पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. रिव्हर्सचा फटका जोरचा झटका. या वेळेला मात्र जोरचा केतन जाधव याने भिरकावलाय. अल्टी पलटी बॉल सीमारेषे बाहेर कलटी. चौकार 4 धावांसाठी. आक्रमण चढवलं जात आहे अगदी पहिल्याच बॉलवरती विथ द टर्न. अगदी खेळला गेला फटका 4 धावांसाठी. चौकार आला अगदी पहिल्याच बॉलवरती. केतन जाधवने आक्रमण चढवलंय. यावेळेला लेग साईडच्या दिशेने खेळलाय. अगदी शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. चेंडू अगदी निष्ठून जातोय. वाऱ्याच्या वेगाने होतोय फरार. आणखी मिळतील धावा 4. येतोय आणखी एक चौकार. धावफलकाला चांगला आकार. 41 वरती पोहोचलाय धावफलक. सरकचे 2 चौकार अगदी आले 2 बॉलवरती. आयकॉन वरती हल्ला चढवलाय.
2 चौकार सलगच्या 2 बॉलवरती आलेत. आता पवित्रा काय असेल अजयचा जोरचा. केतन जाधव इथं मात्र अगदी आक्रमण चढवतोय. यावेळेला आकुटप्पाचा बॉल फक्त दिशा दाखवली आहे. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अगदीच डीप मधून खेळाडू येईल तोपर्यंत 2 धावा मात्र निश्चितपणे जोडल्या जातील याही षटकामध्ये. या बॉलवर देखील अगदी 10 धावा आल्या 3 बॉलवरती. 3 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. हा यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आहे. अपील अगदी हाफ हार्टेड अपील पाहायला मिळते. ती अपील मात्र इथं फेटाळून लावली जाते. डॉट बॉल येतोय. हो यावेळेला सावध पवित्रा घेतलाय. सन्मान दिलाय चांगल्या बॉलला. परंतु तो देत असताना एक धाव येईल संघासाठी याची देखील काळजी घेतली. इथं मात्र आता षटक क्रमांक 3 मधला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्वरंजन गायकवाड स्ट्राईक वरती दाखल होतील. अगदीच क्षेत्ररक्षणात स्वरंजनसाठी फेरबदल केले जात आहेत. सावली कन्स्ट्रक्शन सागर मोहिते सर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये आज मस्ट विन मॅच. दुसरीकडे गोकर्ण शिरलेवन युवा उद्योजक अर्जुनदादा गोळेवाडी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आकुटप्पाचा बॉल. व्हॉट अ शॉट यार. शॉट ऑफ द डे. शॉट ऑफ द टुर्नामेंट सो फार. कव्हर्स मध्ये अगदी पंच केला. या बॉलला फेकून दिलाय. अगदी आकाशाला गवस निघाला. सीमा रेषेच्या पलीकडे मस्तकपदी आहे दस्तक. ठोकलाय षटकार. 50 धावा अर्धशतकाच्या वेशीवरती स्वार होतोय सावली कन्स्ट्रक्शन हा संघ. आक्रमण याही षटकामध्ये चढवलंय. अगदी 17 धावा याही ओव्हरमध्ये आल्यात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्वरंजन गायकवाड कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं ना तर अगदी शून्यावरती बाद झाले होते. या मॅच मध्ये मात्र अगदी वैयक्तिक 8 बॉल मध्ये 31 धावांवरती खेळत आहेत. केतन देखील मागे नाही आहेत. त्यांची देखील खेळी चांगली राहिली आहे. तर मात्र ड्रिंक्स ब्रेक अगदी 2 मिनिटांचा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 आता मात्र स्वतः संघ मालक अर्जुन दादा गोळे यांच्या हातामध्ये. चला थोडीशी अगदी घाई करूयात. पंचांना विनंती असेल षटक क्रमांक 4 घेऊन येत आहेत अर्जुन दादा गोळे. समोर केतन जाधव जोरचा आक्रमक खेळाडू सलामीवीराच्या भूमिकेत. चांगली पार्टनरशिप.
पहिलाच बॉल पुल केला, हवेमध्ये उंच खेळलेला फटका, लांबी देखील पुरेशी मिळते स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. या वेळेला आक्रमक प्रहार जोरचा केतन जाधव खऱ्या अर्थानं बॅटचा जोर दाखवतोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 56 धावा धावफलकावरती. जबरदस्त खेळ मैदानामध्ये सुरू आहे. अगदी हल्ला बॉल केला जातोय, आक्रमण चढवला गेलाय गोकर्णेश्वर 11. आता मात्र या संघाला पुनरागमनासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी विकेट नक्कीच महत्वाची राहील. जर विकेट आली तर मात्र चित्र बदलू शकतं. अजूनही धावफलकावरती अंकुश लागू शकतो. यावेळी अगदा कार्पेट फटका खेळला. इथं मात्र शॉर्ट मिड विकेट वरती थांबवला जाईल. अजयच्या माध्यमातून एक धाव येते या बॉलवरती. स्ट्राईक रोटेट. आता मात्र स्वरंजन गायकवाड अगदी 8 बॉलमध्ये 31 धावांवरती खेळत आहेत. आठ बॉल 31 वरती स्वरंजन खेळतायत. आता फील्ड मध्ये बदल पाहायला मिळतो स्वरंजनसाठी. डीप मिड विकेट, काव कॉर्नर, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ आणि स्वीपर कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात आहे. जाळं तर विणलं गेलंय परंतु त्या जाळ्यामध्ये अडकेल का हा खेळाडू. यावेळेला अगदी अलंग कार्पेट फटका खेळलाय. सर्कलच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय परंतु अगदी काव कॉर्नर मधून बॅकअप दिला जाईल. पाठलाग करत असताना इथं मात्र 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्नात अगदी केतन तयार परंतु 2 ओव्हर्स थांबावं लागतंय. धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या 59 रन्स, 59 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला लॉफ्ट केलाय अगदी पॉइंटच्या डोक्यावरून, गॅप मध्ये निसटून जातोय. हा देखील बॉल 1 बाउन्स, चौकार सीमा पार 4 धावांसाठी. या दरम्यान अगदी वाईड येतोय, अवांतर धाव प्राप्त होईल इथं. यावेळेला मात्र समोरच्या बाजूला फटका खेळलाय, चौकार निष्ठून जातोय. चेंडू होतोय फरार सीमा रेषेच्या पलीकडं. अप्रतिम फॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सिंगल होते अगदीच. एकूण 70 धावा धावफलकावरती. 69 रन्स आर ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स. अगदी आक्रमण चढवलं गेलंय. आतापर्यंत 5 षटकांच्या लढतीमध्ये सर्वोच्च धावसंख्या 88 आहे.
अगदी ती मोडकळीत येईल काय या ओव्हरमध्ये अगदी पाहूयात. षटक क्रमांक 5 घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. संतोष काका गोलंदाजीसाठी तयार. 69 धावा बलकावरती आहेत. अगदी अनुभवी गोलंदाज. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. अगदीच महत्वाची राहिली या षटकातली गोलंदाजी. डेथ ओव्हर्स. पहिला बॉल अगदी कनेक्शन तितकंसं प्रॉपर झालेलं नाही. आडव्या बटन खेळायला फटका. अलॉंग द कार्पेट एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी. किपर सेंडला फेकी केली, परंतु इथं मात्र अगदी सेफली आपल्या घरट्यात सुरक्षितरित्या दाखल झाले आहेत. 2 धावा केल्या जात आहेत. कंप्लीट 71 धावा धावफलकावरती. अगदी धावांचा वेग वाढवण्यामध्ये यश आलं या मॅचमध्ये. पहिल्या षटकात अवघ्या 8 धावा खर्च झाल्या होत्या अनिरुद्ध शेजारच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र पुल केलाय, सक्सेसफुल केलाय. आउट ऑफ द पार्क, ओव्हर काव कॉर्नर, डिपॉझिट केलाय. षटकार 6 धावांसाठी. अर्धशतक यावेळेस या फटक्याबरोबर आणलं जात आहे. स्वरंजन गायकवाड वाई तालुका अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स भुईंज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग मधला 3रा अर्धशतकवीर ठरतोय. आजच्या दिवसातलं पहिलं अर्धशतक सावली कन्स्ट्रक्शन संघाच्या माध्यमातून आलंय. कळंबे गावचा आयकॉन स्वरंजन गायकवाड याच्या बॅटमधून येत हे अर्धशतक. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये. अगदी चौकार आणि षटकारांचा जणू पाऊस पडू लागलाय. हल्ला बोल. धावफलकाला वेग दिलाय. 77 रन्स ऑन द बोर्ड. 77 धावा धावफलकावरती. स्वरंजन वैयक्तिक 50 धावांवरती खेळतोय. जबरदस्त बॅटिंग, परंतु इथं देखील 50 वरती थांबणार नाही हा खेळाडू. आणखी प्रयत्न राहील. अगदी सेलिब्रेशन देखील केलेलं नाही आहे, परंतु प्रेक्षकांच्या दिशेने नक्कीच बॅट रेस करा स्वरंजन. ज्या पद्धतीने आपण प्रेक्षकांच्या मनांवरती अधिराज्य गाजवताय या खेळीबरोबर. 77 वरती पोहोचलाय धावफलक. आणखी किती धावा येतील येणारे 4 बॉल. या वेळेला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, त्यावरती ताकदीचा पुरेपूर वापर. फेकून दिलाय बॉल. आणखी एकदा स्वरंजनचा पॅटर्न वेगळा आहे. इथं मात्र तो पॅटर्न षटकारांचा दाखवला जातोय. जबरदस्त बॅटिंग. होम ग्राउंड आहे या खेळाडूचं. याच मैदानावरती सातत्याने प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतो हा खेळाडू. इथं मात्र हा चेंडू फेकून दिलाय. पुन्हा एकदा 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग. 83 धावा धावफलकावरती. मेक इट 89. व्हॉट अ शॉट यार. वन्स अगेन ओव्हर काव कॉर्नर. यावेळी बिगर अँड बेटर. व्हॉट बॅटिंग यार. पुन्हा एकदा स्वरंजन गायकवाड. तांडव माजवलाय मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूनं. अक्षरशः सळोकी पळो करून सोडलाय आणि या स्पर्धेतला आतापर्यंतचा सर्वोच्च धावसंख्येचा डोंगर या मॅच मध्ये उभारला गेलाय. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये केलाय खेळ. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. कालच्या दिवसात पहिल्याच बॉलवरती बाद झालेला खेळाडू इथं मात्र अगदी मैदानाच्या आतमध्ये तांडव माजवलाय. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सलगचे 3 षटकार आले. त्या षटकामध्ये आणखी 2 बॉल महत्वाचे राहतील. हो, याही वेळेला पुन्हा एकदा पुल केलाय. अगदी लांबच लांब, दूरच दूर डीप मिड विकेट मध्ये फेकून दिलाय. आणखी एक फटक्याला जेव्हा टोकला. आणखी एक षटकार. 5 बॉलचा खेळ झाला. 1 बॉल अजूनही बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जर आपण पाहिलं तर 95 वरती पोहोचलाय. एक अखेरचा बॉल. या अखेरच्या बॉल वरती आक्रमण चढवलं जाईल का.
जबरदस्त बॅटिंग, जणू व्हिडिओ गेम खेळतोय हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः षटकारांचा पाऊस पाडलाय. हो, अखेरचा बॉल चांगला हाताळलाय, देर आहे, दुरुस्त आहे, शेवट गोड केलाय, डॉट झालाय. इथं मात्र डावाचे होते सांगता, धावफलकावर धावा लागल्या टोटल 95. तर स्वरंजन गायकवाड वैयक्तिक 18 बॉलमध्ये 68 धावांची नाबाद खेळी. ही खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा या खेळाडूसाठी. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. अक्षरशः गोकर्णेश्वर 11 संघाला आता एका तगड्या आव्हानाचा सामना करायचा. 30 बॉलमध्ये 96 धावांचा पाठलाग करायचा. 95 धावा उभारल्या गेल्यात. कालच्या दिवसात मयूर जाधव यांनी 18 बॉलमध्ये 62 धावांची खेळी केली. आज त्यावरती एक पाऊल पुढं 68 धावांवरती नाबाद स्वरंजन. आता दुसरीकडे गोकर्णेश्वर 11, सतीश सनस, अजय मांढरे यासारखे आयकॉनिक खेळाडू या संघामध्ये आहेत. अगदी राहुल बनगे देखील आहेत या संघामध्ये. अर्जुनदादा गोळे स्वतः चांगले फलंदाज, परंतु आता मात्र फक्त चांगली फलंदाजी करून चालणार नाहीये. आक्रमण अक्षरशः पहिल्या बॉल पासून अखेरच्या बॉल पर्यंत चढवावं लागणार आहे. शेवटपर्यंत अगदी आक्रमण करत राहावं लागणार आहे. चला, सावली कन्स्ट्रक्शन संघ अगदी आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा, लगेच आपण क्षेत्ररक्षण तयार ठेवा. त्याचबरोबर अभिषेक 11, अभिषेक शेट यादव मित्रसमूह, आपणाला देखील कॉल असेल. आपण संपूर्ण टीम रेडी ठेवा. अगदी या मॅच नंतर आपण कालचा उर्वरित सामना कंप्लीट करणार आहोत. अभिषेक यादव मित्रसमूह, अभिषेक 11, आपली संपूर्ण टीम रिपोर्टिंग करा, तयार ठेवा. मॅच आपण पाहतोय अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स बोईन्स वाई प्रीमियर लीग 2026. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अनेकांचं योगदान लाभलंय. त्यावरतीच अगदी ज्या नावाची आपण चर्चा केली मागाशी देखील, अगदी त्या नाव सातत्यानं पुन्हा एकदा त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये जे बॉल आपण पाहताय, टेनिक्सचे जे बॉल अगदी मैदानाच्या बाहेर डिलिव्हर केले जात आहेत, अगदी आतिषबाजी त्या बॉल्सवरती केली जाते. ते बॉल बॉक्ससाठी पुरस्कर्ते जे आपल्याला लाभले आहेत, बॉल बॉक्स सौजन्य यांच्या माध्यमातून लाभलंय. सिद्धनाथवाडी वाईचे सुपुत्र, अर्थातच मैदानाच्या आतमध्ये चौनेश्वर 11 या संघाकडून खेळत असताना अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन मधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू, महत्त्वपूर्ण सदस्य
रोहित जायगुडे सर यांचं महत्त्वपूर्ण योगदान, मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलं आणि त्यांचं मनपूर्वक आभार निश्चितपणे आपण व्यक्त करूयात. कारण खऱ्या अर्थाने हे जे प्रायोजक असतात, पडद्यामागचे कलाकार, त्यांचा दिला गेलेला पाठिंबाचा स्पर्धेमध्ये एका वेगळ्या उंचीवरती संघाला प्रोत्साहन देत असतो खेळण्यासाठी. षटक क्रमांक 1 पंकज भोसले हाताळण्यासाठी सज्ज असतील. डावकुरा हाताचे कट्टर गोलंदाज समोर आपण पाहतोय. सलामीची जोडी सतीश सनस आणि सतीश सनस यांच्या सोबतीला आयकॉन ऑफ गोकर्णेश्वर 11 इथं मात्र सलामीची जोडी आपण पाहतोय. अगदीच राहुल बनगे आकुशी गावचे एक दर्जेदार आक्रमक फटकेबाज, त्यांच्या सोबतीला सतीश सनस आयकॉनिक खेळाडू. नवी मुंबईमध्ये अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली कामगिरी करणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पंकज भोसले पहिला बॉल लेफ्ट आर्म वर द विकेट. पहिलाच बॉल कट केला आहे. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये खेळाडू तैनात आहे, परंतु बनेल फक्त प्रेक्षक. चेंडू जातोय निसटून, होतोय फरार. 96 धावांचा पाठलाग करताना अगदी गरज होती आणि मागणी तसा पुरवठा सुरुवातीच्याच बॉलवरती केलाय. आलाय तो चौकार. 0 कडून 4 कडे वाटचाल. पंकज लेफ्ट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज आपल्या फिरकीसाठी ओळखले जातात. यावेळेला समोरच्या बाजूला मिडॉनला बीट केलाय. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये, होतोय फरार. अगदी मैदानाला आग लावत हा ही बॉल सीमा पार. सलगचा दुसरा येतोय चौकार. आक्रमण चढवलंय, गरज आहे या आक्रमणाची. अगदी पंकज भोसले एक कसलेला अनुभवी गोलंदाज, परंतु राहुल बनगे हे देखील मागे राहणारे नाही आहेत. आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. अगदी पहिल्या 2 बॉलवरतीच हल्ला चढवलाय. 2 सलगचे चौकार खेळले. हो, यावेळेला अगदी दिशा थोडीशी खराब आहे. डाऊन द लेग हा बॉल वाईड. यष्टीरक्षक चिकू खरात सर अगदी पाहायला मिळतात. क्रिकेटची अनेक वर्षी सेवा केली, तदनंतर थोडंसं ब्रेक मध्यंतरी, तदनंतर मात्र पुन्हा पुनरागमन मैदानामध्ये केलंय विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. हा वाईड आलाय. यावेळेला स्टेप आउट खोलगडा टाकला. चेंडू अपील तर उचलली जाते, परंतु इथं मात्र अगदीच हाफ हार्टेड अपील. आपल्यामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास मात्र कमी दिसतोय. डॉट बॉल. चांगला बॉल हाताळलाय. अगदी 9 धावा धावफलकावरती लागल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळेला मात्र फुल टॉस लॉफ्ट केलाय. खेळाडू आहे डीप मध्ये आदित्य सावंत. त्याच्या डोक्यावरून मात्र चेंडू ऑफ फरार होतोय. आणखी एक चौकार येतोय. 3रा चौकार या षटकामध्ये. थोडेसे वाईडिश लॉंगांमध्ये तैनात काऊ कॉर्नरच्या दिशेनं, परंतु हा फटका अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये भरपूर गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा पुरेपूर फायदा उठवण्याचा प्रयत्न आहे राहुल यांचा आणि त्यात आतापर्यंत तर निश्चितपणे यशस्वी झालेत. पुन्हा एकदा फुल टॉस. या वेळेला मात्र फुल टर्न वसूल. लांबच लांब फेकून दिला. बिगर ऑन बेटर सिक्सर. 6 धावांसाठी आक्रमण चढवलं गेलंय. अगदी षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे आणि 5 बॉल मध्ये अगदी 19 धावा धावफलकावरती लागल्यात. रन्स 19 धावा धावफलकावरती अगदी लागतायत. आक्रमण अगदी पंकज भोसले सारख्या एका कसलेल्या अनुभवी गोलंदाजावरती चढवलाय. कालच्या दिवसात अगदी एका ओव्हरमध्ये अवघ्या 3 धावा पंकजांनी खर्च केल्या होत्या. आज मात्र 1 बॉल बाकी असताना 19 धावा कुठल्यात राहुल यांनी. यावेळेला यॉर्कर हाताळला. बॅटची कडा घेतल्या. बॅकवर्ड रिजन मध्ये ऋषिकेश आहेत, थांबवतील बॉलला, परंतु सिंगल मात्र थांबवता येणार नाहीये. षटकाची होती सांगता. पहिल्या षटकात आल्या टोटल धावा 20 रन्स आर ऑन द बोर्ड आफ्टर 1 ओव्हर.
अगदी पाठलाख 96 धावांचा करत असताना आवश्यकता याच पद्धतीच्या फटक्यांची होती. प्रतिषटक 19 ची सरासरी राखणं गरजेचं आहे. इथं ती राखली गेली आहे. 20 धावा आल्यात. आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 76 ची गरज. षटक क्रमांक 2 कालच्या दिवसामध्ये आपल्याला हा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळाला नाही, परंतु आज संधी मिळाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये स्वरूप पोळ मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये स्वरूप पोळच्या हातामध्ये बॉल आहे. राहुल बनगे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज असतील. 20 धावा कुठल्या आहेत पहिल्या ओव्हरमध्ये. 96चं लक्ष आहे जरूर मोठं लक्ष, परंतु जिद्द देखील तितकीच मोठी आहे या खेळाडूंची. आखू टप्पाचा बॉल आहे, त्यावरती कॅचचा कॉल आहे, परंतु बॉल पासून दूर राहिले सागर मोहिते. इथं मात्र चेंडू होतोय फरार. 1 बाउन्स सीमा पार. येतोय तो चौकार. जबरदस्तच खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग, अगदी नेत्रदीपक खेळी मैदानामध्ये. तोडीस तोड सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न राहिला आतापर्यंत अगदी राहुल बनगे यांचा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय स्वरूपवर. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. यावेळेला टायमिंग मात्र झालं नाहीये प्रॉपर. मेक्स नो मिस्टेक दिस टाइम. सागर मोहिते सर यांच्या हातामध्ये विसावलाय बॉल आणि इथं मात्र स्वरूपच्या खात्यामध्ये येते विकेट. विकेट आली, अगदी मोठी विकेट. आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संघाचा आयकॉन अजय मांढरे दाखल होईल. डावखुऱ्यात आता चिखली गावचा हा अष्टपैलू खेळाडू आपल्या आक्रमक शैलीतील फटकेबाजीसाठी ओळखला जातो. स्वरंजन गायकवाड यांनी डावखुऱ्यात फलंदाजी करताना अगदी प्रभावित केलंय ज्या पद्धतीने खेळी केली, परंतु त्याच पद्धतीची खेळी आता अजय मांढरे करू शकतील का? स्वरूप पोळ अगदी कालच्या दिवसामध्ये संधी मिळाली नाही, परंतु जशी या वेळेला संधी मिळाली ना अगदी त्या संधीचं दुसऱ्याच बॉलवरती सोनं केलंय. संघासाठी एक महत्त्वपूर्ण खेळाडूला गारद केलंय या गोलंदाजानं. गोकर्णेश्वर 11 सुरुवात तर खूप चांगली राहिली आहे, परंतु आता पहिली विकेट गारद झाल्यानंतर अगदीच संघ मालक सागर मोहिते सर यांनी जो कॅच पकडला त्या कॅचसाठी सोमनाथ बल्लाळ सर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज येत आहे. अगदी ज्योती ज्वेलर्स ब्रिन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगचे अगदी महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. सागर मोहिते सर असतील, सोमनाथ बल्लाळ सर असतील, नितीन जाधव सर त्यांच्या सोबतीला, अर्थातच बोईन्स पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणारे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी उभारला गेलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा आपण या मैदानावरती अनुभवतोय. तयार पुन्हा एकदा स्वरूप. लॉंग रन अप, सिंपल हाय ॲक्शन. समोर अजय मांढरे तयार 3ऱ्या क्रमांकावर. यावेळेला पुन्हा फटका बसला हवेमध्ये. अगदी इथं मात्र दूर राहील आदित्यपासून. 1 बाउन्स फील्ड करेपर्यंत 2 धावा मात्र इथं अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जातील. दोन धावा जोडल्या जात आहेत. अगदी जबरदस्त वेगाने हाताळले जाणारे चेंडू. आतापर्यंत संधी दिली नाहीये या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याची. सतीश सनस अजूनही स्ट्राईक पासून दूर आहेत. एकही बॉलचा सामना अजून केलेला नाहीये. नक्कीच त्यांच्या खेळीकडे देखील लक्ष वेधलं जाईल. ओहो, यावेळेला मात्र दिशा खराब आहे. डाऊन द लाईन, वाईडचा इशारा आहे. अवांतर धावा येते या बॉलवरती. धावफलकावर धावा जर आपण पाहिलं तर 27 धावा लागतायत. अगदीच जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल, कारण मॅच अगदी अटीतटीची होणार आहे. गोकर्णेश्वर 11 संघाकडे देखील फलंदाजीची फळी मजबूत आहे.
ओहो, यावेळेला मात्र बॅटची काढा, चेंडू फरार, लॉंग स्टॉप रिजन, सीमारेषे पार. अगदी बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा. इथं मात्र 4 धावांचा पंचांचा इशारा, चौकार आलाय. 31 वरती धावफलक पोहोचतोय. 31 रन्स ऑन द बोर्ड. अगदी किपरला देखील बीट केलंय या बॉलवरती. जबरदस्त मॅच अगदी आपल्या भेटीला आली आहे. आक्रमकता जाहीर केली गेली आल्या पावलीचा गोकर्णेश्वर 11 संघाकडून देखील. या वेळेला पुढ्यात टाकलाय, लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये, 1 बाउन्स. इथं मात्र ओहो, एफर्ट चांगला, परंतु चेंडू मात्र फरार. चौकार येतोय, 4 धावा जोडल्या जातील. अजय मांढरेक, व्हॉट बॅटिंग यार. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. 35 धावा धावफलकावरती दाखल. अजूनही या षटकामध्ये एका बॉलचा खेळ बाकी आहे. सरासरी आतापर्यंत राखली आहे, खूप चांगल्या पद्धतीने राखली आहे. 35 अखेरचा बॉल निर्णायक ठरेल. या वेळेला मात्र अतिशय चांगला हाताळलाय बॉल. आखूट टप्पाचा बॉल अगदी कानाजवळून निष्ठून जातोय. डॉट बॉल येतोय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा नक्कीच षटकाची मात्र सांगता झाली आहे. 2 षटकांचा खेळ थांबलाय. धावफलकावर धावा 35 लागतात आणि अजूनही विजयासाठी येणारे 18 बॉल. आता 18 बॉलमध्ये 61 ची गरज आहे. 18 बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता असताना षटक क्रमांक 3 कोण हाताळेल पाहूया. षटक क्रमांक 3 अर्थातच जबाबदारी घेतल्या आयकॉन खेळाडू, सावली कन्स्ट्रक्शन संघाचा महत्वपूर्ण खेळाडू स्वरंजन गायकवाड याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. षटक क्रमांक 3 स्वरंजन गायकवाड 68 धावांची खेळी केल्या, परंतु आता त्या खेळीचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सतीश सनस या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पहिल्यांदा स्ट्राईक वरती दाखल होत आहेत. 18 बॉल 61 ची गरज आहे. पहिलाच बॉल फुल टॉस आलाय आणि त्याला लॉफ्ट केलाय, फेकून दिलाय अगदी वाईड लॉंग ऑफच्या दिशेनं. चौकार 4 धावांसाठी. वाईड लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध गॅप शोधण्यामध्ये सतीशला यश आलंय. आसरेगावचा आयकॉनिक क्रिकेटर, अगदी नवी मुंबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या अनेक स्पर्धा, त्याबरोबरच वाई प्रीमियर लीगच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करणारा एक ऑलराऊंडर. इथं मात्र पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवलाय. 39 धावा धावफलकावरती लागतात. 17 बॉल आता 57 ची गरज आहे. हो, या वेळेला मात्र अगदी रेफर केला जाईल वेदर इट इज अ नो बॉल ऑर नॉट. अगदी या दरम्यान वाई प्रीमियर लीगच्या इतिहासामधील पहिल्या महिला संघ मालिका, अर्थातच शिव इंटेरियर संघाच्या संघ मालिका शिव इंटेरियर्सच्या सर्व सन्मान्य आदरणीय शिवानीताई बोकरे गुजर यांचं आगमन होतं. आपलं मनपूर्वक स्वागत. ज्योती ज्वेलर्स बुल्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीगच्या वतीनं अगदी या बॉलचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल.
येस इट इज अ नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर हाताळला गेला हा बॉल. नो बॉलचा आला इशारा फ्री हिटचा. नक्कीच आता सहारा फलंदाजाला फ्री हिट सुपर हिट ठरवता जाईल का अगदी पाहूया आता. इथं मात्र पुन्हा एकदा दिशाहीन बॉल आहे. वाईडचा इशारा येतो. आणखी एकदा दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय चेंडूला, परंतु त्या प्रयत्नात मात्र स्वरंजन दिशेमध्ये नियंत्रण मात्र इथं ठेवता येत नाहीये. फ्री हिट कंटिन्यू असेल. यस वेगानं हाताळलेला बॉल त्यावरती जोरदार प्रहार आहे. फेकून दिला सीमा पार. हा षटकार सतीश सनतचा ब्रँडेड हिट. 6 धावांसाठी आक्रमण चढवलं गेलं. अगदी धाव फलकाला वेग दिला जातोय. चौकार तदनंतर नो बॉल वाईड आणि परत षटकार. 12 धावा 2 बॉल मध्ये आल्यात. धाव फलकावरती धावा 47 लागतायत. 47 ऑन द बोर्ड. यावेळी मात्र आता अँगल मध्ये बदल केला जाईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं फटका खेळलाय कव्हर्स मध्ये. यावेळेला बिरकावून दिलाय सतीश सनतचा आणखी एक बॅकफुट पंच. यावेळेला चौकार. 4 धावांसाठी हल्ला बॉल चढवलाय. आक्रमण केलाय स्वरंजन गायकवाड आयकॉनिक खेळाडूवरती. आणि त्याबरोबरच अर्धशतकाच्या वेशी पलीकडे गोकर्णेश्वर 11 संघ पोहोचलाय. 51 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही 45 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. 15 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 15 बॉल अजूनही 45 ची गरज असेल. जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. हो यावेळेला सोडून दिलाय. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ. इथं मात्र अगदी दिरंगाई झाली आहे. एसटीच्या पाठीमागं चोरटी धाव 22च्या रूपामध्ये मिळते. वाईड देखील आहे. वाईड +1 2 धावा येत आहेत. अगदीच फिल्डिंग टीम कडून रेफरल घेतला जातोय. वाईड आहे का पाहूयात. पंच निर्णय देतील. येस इट इज अ वाईड बॉल. वाईड +1 2 धावा मिळतील. स्वरंजन यांचं हे मोठं आणि महागडं षटक ठरत आहे. अगदी आक्रमण चढवलं जात आहे. राहुल बनगे यांनी करून दिलेली आक्रमक सुरुवात. तदनंतर आता अजय मांढरे आणि सतीश सनस यांनी चढवलेला हल्ला. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला मात्र अगदी पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर डावकुऱ्यात आता फलंदाजासाठी वाईडचा येतोय इशारा. स्वरंजन गायकवाड नक्कीच संघर्ष करावा लागतोय गोलंदाजी करत असताना. इथं अवांतर धावा येत आहेत. अगदी आपण पाहिलं आतापर्यंत लिगल डिलिव्हरीज 3च हाताळल्या गेल्यात. षटकामध्ये चेंडू हाताळले गेलेत 7. यावेळेला फुल टॉस लॉफ्ट केला. लॉंगांवरती आदित्य सावंत. चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चेंडू सीमा पार निसटून गेलाय. चौकार. 4 धावांसाठी
एफर्ट चांगला, परंतु इथं मात्र अगदी चेंडू निष्ठून गेलाय. 4 धावा आल्यात. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोकर्णेश्वर 11 या संघाचा आक्रमक खेळ मैदानामध्ये आहे. यावेळेला पूल केला, हवेमध्ये उंच उडाला, कॅचची संधी निश्चित आहे, परंतु इथं मात्र आदित्य सावंत याच्या हातामधून झेल निसटलाय. अगदी या बॉलवरती 2 धावा येत आहेत जरूर, परंतु हे महत्वपूर्ण जीवनदान अजय मांढरेला मिळालंय. कॅचेस पकडावे लागतील, पकडो कॅच जितो मॅच, हे सोपं समीकरण आहे. तुम्ही कोणत्याही प्रारूपातलं क्रिकेट, कोणत्याही स्तरावरचं क्रिकेट खेळा, कॅचेस महत्वाचे राहतात. जबरदस्त खेळ मैदानामध्ये अडाबॅटने खेळला. यावेळेला मात्र डायव्हिंग एफर्ट, कॅच ड्रॉप झालाय. अमित सूर्यसाहेब तिथं तैनात मिडॉनवरती डायव्हिंग एफर्ट केला जरूर, बॉल मात्र खाली राहिलाय. 2 धावा याही बॉलवरती येत आहेत. अगदी षटक संपलंय आणि धावफलकावरती धावा आहेत. याचा थ्रो गोलंदाजीसाठी नक्कीच रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. इथं चेक नक्कीच केलं जाईल. षटक अजून संपलंय का हा प्रश्न आहे. निश्चितपणे हा बॉल तर डिलिव्हर केला गेलाय. निर्णय काय येईल पाहूया. 62 धावा आता धावफलकावरती लागल्यात. अजूनही 34 ची गरज आहे. यासाठी फेअर डिलिव्हरी, षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ थांबलाय. 62 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी आक्रमण चढवलं गेलंय आणि आता अखेरचे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये आवश्यकता 34 धावांची आहे. 34 नीडेड फ्रॉम 12 डिलिव्हरीज. षटक क्रमांक 4 पेनल्टीमेट ओव्हर, खऱ्या अर्थानं या मॅच मधली महत्वाची ओव्हर आणि ही ओव्हर हाताळण्याची जबाबदारी वाई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी DYSP सन्माननीय अमित सुर्वे साहेब यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. PSI अमित सुर्वे साहेब यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अगदी गोलंदाजीसाठी आपला रनअप मार्क करतील. बारा बॉल मध्ये आता आवश्यकता 34 धावांची आहे. स्ट्राईक वरती 37 रन्स. जर सावली कन्स्ट्रक्शन संघाला या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर निश्चितपणे 36 चा खेळ थांबवणं गरजेचं आहे. सतीश सनस 4 बॉल 14 वरती, तर अजय मांढरे 7 बॉल 18 वरती खेळतायत. राहुल बनगे यांनी देखील सुरुवात खूप चांगली करून दिली. तदनंतर मात्र त्यावरती कळस चढवण्याचं काम या जोडीनं आतापर्यंत तर निश्चितपणे केलंय, चांगल्या पद्धतीने केलंय. हो या वेळेला मात्र अगदी चांगलाच बॉल हाताळला आहे. डॉट बॉल येतोय. अमित सुर्वे यांचं षटक खूप महत्वाचं राहील. एक दर्जेदार वेगवान गोलंदाज अशी त्यांची ओळख आहे आणि त्या ओळखीला साजेसा खेळ त्यांना मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल, कारण मॅच निर्णायक क्षणांमध्ये पेनल्टीमेट ओव्हर अर्थात निर्वाणीचं षटक हाताळण्यासाठी आले आहेत अमित सुर्वे सर. समोर सतीश सनस.
या वेळेला मात्र पुढ्यात टाकलाय, लॉफ्ट केलाय, टप्प्यात आलेल्या चेंडूचा केलाय करेक्ट कार्यक्रम. लांबच लांब, दूरच दूर, ब्रांडेड हिट, षटकार. सतीश सनतचा हा टोलेजंग प्रहार. बॉल दाखल करा मैदानामध्ये आपण लगेच प्लीज. दुसरा बॉल द्या. ची अजूनही गरज आहे. 68 धावा धावफलकावरती लागतात. 10 बॉल आणि 28 ची गरज आहे. 4 चांगले बॉल हाताळणे गरजेचं आहे अगदीच. तयार पुन्हा एकदा अमित सुर्वे. यावेळेला चांगला हाताळला बॉल, आउटसाइड ऑफ. इथं मात्र अगदी येतोय वाईडचा कॉल. अवांतर धाव इथं प्राप्त होईल निश्चितपणे संघाला. रिव्ह्यू उपलब्ध नाहीये सावली कन्स्ट्रक्शन संघाकडे. निश्चितपणे दाद मागता येणार नाहीये या निर्णयावरती. वाईडचा कॉल आलाय. 10 बॉल आता 27 ची गरज आहे. सतीश सनस हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये थांबला तर मॅच थांबणार नाहीये. अगदी वेगाने धावफलक पुढे सरकेल यात शंका नाही. या वेळेला हवेमध्ये खेळलाय, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु बॉल पासून दूर राहील. अखेरच्या क्षणी बॅकअप जरूर दिला जातोय. तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या जातील या षटकामध्ये. महत्वाचे राहता येणारे बॉल अगदीच 71 धावा धावफलकावरती लागतात. अजूनही 25 ची गरज आहे येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल आणि 25 धावांचं समीकरण डोळ्यासमोर. सावली कन्स्ट्रक्शन, अमित सुरे साहेब यांना चेंडू चांगला हाताळावा लागेल. हो, चांगलाच हाताळलाय हा बॉल. अगदी या वेळेला अगदी डॉट येतोय. जबरदस्त बॉल हाताळलाय. खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल आता मात्र मॅचची रंगत वाढवतोय. आता मात्र महत्वाचे राहणारे येणारे क्षण. अमित सुर्वे सर पुन्हा एकदा तयार होतील. या डॉट बॉलनं पुन्हा एकदा मॅचची रंगत वाढवली आहे. अजूनही बऱ्याच धावा बनवायच्या आहेत. हो हो हो, वॉटर बॉल यार. या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. निर्धाव स्वरूपाचा बॉल आणि इथं मात्र घडतंय काय. पंकज भोसले दिलगलती कर बेटाय. जिथं डॉट यायला हवाय तिथं मात्र 2 धावा इथं खर्च केल्यात. खराब थ्रो, खराब फेकी. समय सूचकता दाखवणं गरजेचं होतं. हा डॉट बॉल खऱ्या अर्थानं महत्वाचा ठरणार होता. इथं मात्र आलेल्या 2 धावा अखेरच्या क्षणांमध्ये एखाद्या बाबडीच्या काट्याप्रमाणे टोचू शकतात. आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल आणि 23 ची गरज आहे. महत्वाचा बॉल आहे आता. अगदी पेनल्टीमेट ओव्हर मधला अखेरचा बॉल, निर्णायक बॉल. या बॉलवरती काय घडेल त्यावरून बरेचसं समीकरण मॅचचं पुढचं स्पष्ट होईल. ओ व्हॉट अ बॉल यार. आता इथं मात्र घडतंय काय. बॅटची घेतली एक कडा आणि थेट कॉट बिहाइंड द विकेट. स्वरंजन गायकवाड यांच्या हातामध्ये विसावला बॉल. हताश निराश सतीश सनस तंबूच्या आश्रयाला मात्र आता परतावं लागेल माघारी. मॅच आता पुन्हा एकदा अमित सुर्वे यांनी बदललं या मॅचचं चित्र. अगदी जबरदस्त हाताळलेत बॉल.
सुरुवात जरूर झाली षटकारानं या षटकामध्ये, तदनंतर मात्र अगदी धावा खर्च करत असताना कंजूसी केली आहे. धावफलकावर धावा लागतायत अवघ्या 73. अजूनही 6 बॉल आणि आता 23 ची गरज आहे. हाय स्कोरिंग मॅच मध्ये हेच तर निर्णायक राहतं. एखादी चांगली ओव्हर संपूर्ण मॅचचं चित्र बदलण्याची ताकद ठेवते. ती ओव्हर डिलिव्हर केलेली आहे अमित सुर्वे यांनी. अगदी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. अगदी बॅटमधून अवघ्या 8 धावा खर्च केल्या. एक वाईडची आणि 2 बाईसच्या अशा धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. जबरदस्त गोलंदाजी. 11 धावा अवघ्या खर्च केल्यात आणि आता षटक क्रमांक 5. खऱ्या अर्थानं संघाला विजय रथावर स्वार करण्याची जबाबदारी, जी जबाबदारी अगदी पोलीस दलात कार्यरत असताना कर्तव्यदक्षपणे पार पाडली जाते देशासाठी, ती जबाबदारी आता मैदानामध्ये पार पाडायची आपल्या संघासाठी. सावली कन्स्ट्रक्शन संघाचे संघ मालक सागर मोहिते सर षटक क्रमांक 5 साठी तयार. दुसरीकडे संघ मालक स्वतः मैदानात आता उतरलेत. जरूर नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील गोळेवाडीचे जबरदस्त ऑलराऊंडर युवा उद्योजक अर्जुन दादा गोळे. समोर आहे चिखलीचा परफेक्ट ऑलराऊंडर आयकॉन अजय मांढरे. 6 बॉल आणि 23 ची गरज आहे. काय मॅचेस पाहतोय पहा. एक मॅच अशी देखील पाहिली आजच्या सत्रात जिथं 30 बॉल 35 चा बचाव झालाय. आता 6 बॉल 23 देखील पाठलाग होईल का, हा प्रश्न प्रेक्षकांना लागून राहिलाय. पहिलाच बॉल फुल टॉस लॉफ्ट केलाय आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑनच्या डोक्यावरून फेकून दिलाय सीमारेषे पार. आलाय षटकार. 5 बॉल आणि आता 17 ची गरज. अजय मांढरे क्लासिकल बॅटिंग या खेळाडूची मैदानाच्या आतमध्ये. क्षमता आहे या खेळाडूकडं. ती क्षमता आता ओळखून खेळ करावा लागेल. वैयक्तिक 24 धावांवरती खेळतायत अजय. जबरदस्त बॅटिंग. दुसरीकडे आता सागर मोहिते. 5 चांगले बॉल हाताळायचे आहेत अगदी संघाला विजय मिळवून देण्यासाठी. स्वतः संघ मालकावरती आली आहे जबाबदारी. 5 बॉल 17 ची गरज. यावेळी बॅटची कडा घेतली आहे ऋषिकेश शिवतर डीप मध्ये तैनात आहे. थांबवला जाईल बॉल. एका धावेचा प्रयत्न निश्चितपणे इथं केलाय. ती एक धाव जोडली जाते जरूर. स्ट्राईक मात्र रोटेट झाली. सेट बॅटर आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्राईक वरती मात्र दाखल अर्जुन दादा गोळे. 4 बॉल 16 ची गरज आणि कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 16 ची गरज. सागर मोहिते. आता मात्र संघ मालक विरुद्ध संघ मालक असं बॅटल मैदानामध्ये रंगलंय. फुल टॉस अगदी यावेळेला आडव्या बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेग मध्ये जबरदस्तरित्या थांबवला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळत आहे. स्वरूप पोळ याच्या माध्यमातून थांबवला गेला बॉल. यावेळेला अवघ्या 2 धावांसाठीचा प्रयत्न करू शकलेत फलंदाज. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आवश्यकता आता 14 धावांची आहे. स्वरूप पोळ निर्णायक क्षणामध्ये खूप चांगली क्षेत्ररक्षणाची बाजू सांभाळली आहे. ओहो यावेळेला मात्र फटका मिस झालाय. डेड बॉल अगदी डॉट बॉल येतोय. जबरदस्त गोलंदाजी. 2 बॉल मध्ये आता 14 ची गरज. मॅच आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला हव्यात. जरूर या सामन्यामध्ये खेळ लाजवाब राहिलाय. लढाई लढली गेली आहे. एक हाय स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये आपण पाहिलाय. फटका यावेळेला फसला हवेमध्ये आहे. अगदी पाठलाग केला जातोय डीप मधून. चेंडू पासून मात्र खेळाडू दूर राहतील. बॅकअप दिला जाईल. एकच धाव मात्र इथं प्राप्त होईल. आता मात्र एक अखेरचा बॉल आणि त्या बॉलचा सामना करण्यासाठी अजय मांढरे तयार. आणि खऱ्या अर्थानं आता यानंतरचे मॅच, जी कालची मॅच बाकी आहे त्या मॅचची आता रंगत वाढणार आहे. एक धाव आतापर्यंत आली या बॉलवरती. लास्ट बॉल ऑफ द मॅच. सावली कन्स्ट्रक्शन सागर मोहिते स्वतः संघ मालक घेऊन निघाले. शेवटचा बॉल
या बॉलवरती पुल केलाय जरूर, फटका हवेमध्ये आहे, अगदी दूर राहतोय खेळाडू पासून, डीप मध्ये थांबवला जाईल. 2 धावा तर आल्या, तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय. त्या प्रयत्नात मात्र इथं विकेट गमवावी लागते अजय मांढरे यांना. 2+ विकेट. मॅच फिनिश. सावली कन्स्ट्रक्शन हा संघ या मॅच मध्ये ठरला आहे विजेते पदाचा मानकरी. आणि अर्थातच या मॅचच्या विजयाचा शिल्पकार ज्या खेळाडूंना 18 बॉल 68 धावांची नाबाद खेळी केली आहे, नो डाऊट स्वरंजन गायकवाड हा ठरतोय सामनावीर पुरस्काराचा मानकरी.